का नोकरदार म्हणजे एक 10 नोकरदार चांगला आहे ती, 90 नोकरदार बाबा आलाय ती. बर उद्या जर त्यांची नोकरी गेली तर त्यांना जगायची पंचायती. हाय तसं आहे. आणि शेतकरी जी कसं आहे माहिती का, टिकाव आहे ना, ही जी वस्तू आहे सगळं जाते पण ही वस्तू जात नाही. शेतकरी ही असलाच पाहिजे. आणि शेतकऱ्याला मुली द्यायचं किंवा नाही ते त्या आई वडिलाचा प्रश्न आहे. ती बी शेतकरी असलीच पाहिजे ना. बरोबर आणि सगळ्याला जर त्यांनी नोकरी मागत पाहिजे कुणाला द्यावं शासनानंतर नोकरी. बरोबर आहे. बरं, कष्ट करो शेती आणि त्या माणसाची जर व्हॅल्युएशन जर बघितली त्याला बघून द्यायला मुली काहीच हरकत नाही. निर्व्यसनी आणि त्याची कर्तुक कशी आहे, मागचं प्रागडण काय आहे, त्याला काय आहे मागचं, त्याची राहणीमानी कशी आहे ही चौकशी करून द्यायला काय हरकत नाही. अहो शेतकरी म्हणजे राजा आहे हो. त्याच्याकडे पैसा आहे तरच शासनाकडे पैसा आहे की. शेतकऱ्यांनी पिकवलं तर शासनानं नोकरदार खाणार आहे ती ना. बरोबर. आज जर मी मिरची पिकवली नसती तर चटणी तिखट कुठलं खाल्लं असतं तिने. आज मी कांदा पिकवला नाही तर कांदा कशा, भाजी संघ कांदा कशा खातील ती. जर सगळी जर नोकरी लागली तर का मग ती नोकरीचे पैसे तोंडी लावतील का, कांदा म्हणून मिरची म्हणून. मग शेतकरी पाहिजे हो. शेतकरी नाही कसं म्हणता तुम्ही. आणि शेती असली तरच माणूस आहे. बिन शेतीचा माणूस त्याला किंमत नाही. म्हणजे शेतकरी किती महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगितलेला आहे काकाने आता. तर आपण देखील कुठलाही विचार त्या ठिकाणी मनामध्ये न आणता जर काही गोष्टी असतील तर शेतकऱ्याला कमी लेखायचं काम कोणी करू नका असं यांचं उघड उघड मत आहे. आणि शेतकऱ्यानं शेती केली म्हणजे काही कमीपणा नाही. बरोबर आहे. त्याला कमीपणा म्हणायचं. अहो शेती स्वतःची करतो ना. लोकांची साधं घालून लोक मिळवते ती कशासाठी करते. आता नोकरी नाही, आता माझी नोकरी कशा कारणाने गेली समजा, असं मी कशाने कुटुंब जगवायचो. बरोबर आहे. हा मग ते शेतकऱ्यात कामाला गेलं पाहिजे की नाही. मग ती शेतकऱ्यांनी शेती केली तर मला कामाला ठेवल. असं आहे ना. शेती असली तर त्या घराचा प्रपंच, त्याचं पुढचं पिढी. अहो त्या आता कसं आहे माहिती आहे का, माझाच भाव असं समजा नोकरी आहे आणि त्यानं मुलांना काय शिक्षण देणं, मग मुलाची त्याची नोकरी नसली आणि त्यांना शेतीचं ओळख नसली त्यांनी काय करायचं. अडचण आहे ती. हा मग असं हे सगळ्यांनी नोकरदार म्हणून हो. कसं आहे माहिती आहे का, ती मुलगी बी त्या पद्धतीची असली पाहिजे, तिचं बी शिक्षण त्या पद्धतीचं झालं पाहिजे, तिला बी नोकरदार मिळालाच पाहिजे. लोकांचं सांगण्यापेक्षा मी माझी मुलगी इंजिनियरला दिली. माझी मुलगी इंजिनियरच होती म्हणून माझी मुलगी इंजिनियरला गेली. माझा थोरला मुलगा शेतकरी आहे, ती मुलगी शेतकरीचीच मिळाली. शेतकऱ्यांना आमचं घर सुद्धा बघितलं नाही, नुसतं सभा बघितलं मुलगी देऊन टाकली. आता तुम्ही म्हणला की इंजिनियर मुलगी आणि इंजिनियरलाच दिली, तसं जी शिक्षण झाले त्या पद्धतीने दिली तर काय हरकत नाही. बरोबर. आता 10वी 12वी झालेल्या मुलींच्या पण आयाला वाटतं की नोकरदारच नवरा मिळाला. मग ते कसं माहिती, त्याच्यामुळे मुलीशी लग्न होईना ती ह्या आईच्या बोलण्यानं. वडिलाचं काय मत नाही, आईचं मत आहे. मुलीचं बी काय मत नाही. आईचं मत आहे की बाबा माझी मुलगी नोकरदारला द्यावी. मग तुझ्या घरी किती नोकरदार आहे ती. बरोबर. हा मग तुझ्यात जर एखादा मुलगा असला तर दुसरी देणारी तुमच्यात बी विचार करणारच आहेत ना. अगदी.